प्रेज द लॉर्ड. प्रिय हो, आपण प्रभूच्या कृपेत आणि त्याच्या वचनात विश्वासाने वाढत आहात, प्रार्थनेमध्ये वाढत आहात आणि देव तुम्हाला त्याच्या अनुभवानं आणि आनंदानं भरत आहे. कारण देवाचं वचन हे प्रियानो मधापेक्षा गोड आणि रुपयापेक्षा शुद्ध आहे. त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शक करत आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुमच्या गरजा आणि योजना तो पूर्ण करत आहे. कारण तुम्ही प्रार्थना करत आहात आणि प्रभू येशू ते ऐकून तुम्हाला उत्तर देत आहे. तुम्ही शास्त्राचं नित्यनेमानं वाचन करत आहात आणि देवाचा पवित्र आत्मा या वचनाचं रहस्य आणि प्रगटीकरण तुम्हाला कळवत आहे. तुम्ही भक्तीमध्ये मंडळीच्या कामामध्ये भाग घेत आहात हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून तुम्ही जसं स्तोत्रकर्ता म्हणतो, जी झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्याला हंगामी फळ देते, ज्याची पाने कदापि कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जातं. प्रियजनानो, जेव्हा तुम्ही आणि तुमचा परिवार मंडळीच्या चर्चा गोष्टीमध्ये भाग घेता, उपासनेमध्ये, प्रार्थनेमध्ये, देवाच्या सेवकाबरोबर विश्वासू प्रामाणिक राहून स्वार्थ कार्य करता, आपली अर्पणे दशमांश मंडळीच्या स्वार्थ कामासाठी देता आणि एवढंच नव्हे तर तुमचं जीवन हे जेव्हा साक्षीनं आणि अनाथ पोरक्या विधवांची दाद घेण्यानं भरलं जातं, तेव्हा खरंच प्रियानं तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त हा जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्या झऱ्याजवळ तुम्ही लावलेल्या झाडासारखं आहात, ज्या झाडाची पाने कदापि कोमजणार नाहीत. आणि मग तुम्ही तुमचं जीवन एक हिरव्यागार झाडासारखं, जसं झाड पानांनी, फुलांनी आणि फळांनी भरावं तसं भरलं जातं. आणि मग प्रियानो, शास्त्रात त्याला अनुसरून दाविदराजा म्हणतो, ज्याची पाने कदापि कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. तो कोण? जो ख्रिस्त या जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ लावलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, भक्ती करतो, वचन वाचतो, मंडळीच्या गोष्टीत भाग घेतो, तेव्हा तुमचं जीवन एका झाडासारखं आहे, ख्रिस्त या जीवनी झऱ्याजवळ लावलेलं. तुम्ही झाड बनता आणि मग तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, शांती, समाधान, सर्व बाबतीमध्ये तुमचं हित आणि कल्याण होऊ लागतं. आणि मग तुम्हाला कशाची वाण पडणार नाही. प्रार्थना कराल, देव ऐकून उत्तर देईल. नवीन काम हातात घ्याल, परमेश्वर यश देईल. परमेश्वर तुमच्यावर राहील, तुमचं कुटुंबाचं संरक्षण करेल, सांभाळ करेल. खरंच येशू खूप चांगला देव आहे. प्रियानो, तो या जगामध्ये आला, नम्र झाला, त्यानं कार्य केलं, तो मारला, पुरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो स्वर्गात वर चढला, पण जाताना त्यानं शिष्यास सांगितलं, पहा मी लवकर येतो. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे आणि वतन पण आहे. माझ्या प्रियानो, होय, येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. त्याचं दुसरं आगमन नजदीक आहे, जवळ आहे. मारानाथा, पहा प्रभू आला. कारण येशू ख्रिस्त हा लवकर येत आहे आणि त्यानं या आपल्या दुसऱ्या आगमनाचं दर्शन या पवित्र शास्त्राच्या शेवटचं जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे याच्यामध्ये दुसऱ्या आगमनाचं दर्शन निजदास योहान याला पात्म नावाच्या बेटावर दिलं. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, योहानाला झाले प्रगटीकरण, पहिला अध्याय, यामध्ये त्यानं लिहिलेलं आहे. योहान काय म्हणतो? पहिला अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही आणि ती इपिस, स्मुर्ना, परगम, थोतिरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लावदोकिया येथील 7 मंडळाला पाठव. मजबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावर सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक मनुष्य पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी, बर्फासारखी पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीत
असल्या जळजळ सोनपितेसारखी होते आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे आलेले तीक्ष्ण दुधारी तलवार होते आणि त्याचे स्वरूप परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजूर ठेवून म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि सदा जीवितो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजव आहेत. यास्तव जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे व तू माझ्या हातात उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या 7 समया त्याचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळाचे देवदूत आहेत आणि त्या 7 समया त्या 7 मंडळे आहेत. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकात पहिला अध्याय आणि 10 पासून ही वचनं वाचलीत. खरं तर आम्हाला हे प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं आगमनाचं दृश्य आणि ख्रिस्ताचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतं. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त जगात असताना त्यानं मग 6 दिवसानंतर एका उंच डोंगरावर पेत्र, याकोब आणि योहानाला नेलं आणि त्याचं खरं स्वरूप या तिघांनी पाहिलं. त्यावेळेला देखील पेत्र म्हणतो, मी मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. आणि त्यावेळेला त्यानं पाहिलं की मोशे आणि एलिया हे येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण करत होते. येशूचं निर्वाण होण्याच्या बाबत त्यांचं त्या ठिकाणी संवाद चालू होता. पेत्र, याकोब, योहानानी हे जेव्हा त्या ठिकाणी पाहिलं त्या डोंगरावरती की त्याची वस्त्रे पालटलेले आहेत, येशूचं रूपांतर झाल्याचं आम्हाला प्रियानो या नव्या करारामध्ये पाहायला मिळतं. आणि मग या ठिकाणी जेव्हा ते पाहिलं त्यांनी ते स्वरूप येशू ख्रिस्ताचं बदललेलं आहे, तेव्हा प्रियानो आम्हाला लक्षात येतं की त्यावेळेला देखील येशू ख्रिस्ताचं जो रूपांतर झालं त्यावेळेला त्याने ते घाबरलेले आहेत. आणि त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळतं की माझ्या प्रियानो, जेव्हा ते पाहतात त्यावेळेला ते म्हणतात या ठिकाणी की आम्ही काय करू, तू या ठिकाणी असावास अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही 3 मंडप करू, एक मोशासाठी, एक एलियासाठी आणि एक तुझ्यासाठी. पण प्रभूनं त्यांना धमकावलं. कारण प्रभू मंडपात राहणारा, मंदिरात राहणारा देव नाही, तर प्रभू स्वतःच्या मंदिरामध्ये म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तो राहणारा देव आहे. आणि प्रियानो, आज मी देवाचा दाससेवक तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी देखील येशू ख्रिस्ताचं जे पात्म नावाच्या बेटावर दर्शन झालेलं आहे प्रियानो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, तिथं महत्त्वाच्या गोष्टी ज्या फोकस करण्याजोग्या आहेत त्यामध्ये येशू ख्रिस्ताने हे दर्शन देऊन काय सांगितलेलं आहे की ज्याकडं आज आम्ही प्रभूच्या येण्याकडे आपलं लक्ष आहे किंवा प्रभूच्या येण्याची आम्ही वाट पाहत आहोत, तिथं महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रियानो, प्रभू तिथं म्हणतो, जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया त्याचं गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत आणि त्या 7 समया 7 मंडळ्या आहेत. जेव्हा पात्मनावाच्या बेटावर योहानाला दर्शन झालं तेव्हा त्या ठिकाणी तो म्हणतो, मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. आणि त्याविषयी तो म्हणत आहे की तो कसा आहे, उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला आणि ज्याचं डोकं व केस हे कसे आहेत, लोकरीसारखी पांढऱ्या बर्फासारखी आहेत. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे, त्याचे पाय जणू काय भट्टीत असल्या जळजळीत सोनपेतेसारखे होते आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तलवार होती. त्याचे स्वरूप परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. पहा प्रियानो, येशू ख्रिस्त हा मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला, उरावर सोन्याचा पट्टा बांधलेला आणि ज्याचे केस आणि डोके पांढऱ्या लोकरीसारखे बर्फासारखे आहेत आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि हे जेव्हा दृश्य पाहिलेलं आहे योहानानं, तेव्हा तो म्हणतो, मी त्याच्या पायाजवळ मेल्यासारखा पडलो. कारण ही अद्भुत गोष्ट आहे, त्याला सहन न होणारी गोष्ट आहे आणि हे खरं दर्शन आहे. आम्ही पुष्कळदा चित्रकारानं काढलेल्या चित्रामधला ख्रिस्त, तो रंगाच्याद्वारे असेल किंवा तो एखाद्या गोष्टीनं मडवलेला असेल, प्रियानो हे खरं स्वरूप नाही आहे. ख्रिस्त चित्रामध्ये किंवा ख्रिस्त वस्तूमध्ये आणि वास्तूमध्ये राहणारा ख्रिस्त नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा
निर्माणकर्ता आहे आणि आपण त्याची निर्मिती आहोत. तो स्वतःच्या निर्मितीमध्ये राहतो, तुम्ही आणि मी त्याची निर्मिती आहोत. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त जेव्हा तो योहान तिथं पडलेला आहे तेव्हा तो त्याला काय म्हणतो, भिवू नकोस. बायबल सांगतं मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजर ठेवून म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवट आणि सदाजीवी तो मी आहे. प्रेज द लॉर्ड. येशू काय म्हणतो, तू भिवू नकोस, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. पहा मी मेलो होतो तर युगाने जिवंत आहे, मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या मजवळ आहेत. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा परम तेजाने भरलेला देव आहे. त्याचं स्वरूप सूर्यासारखं आहे प्रियानो. आणि म्हणून आपण येशूला पाहण्यासाठी एखाद्या चित्रामध्ये किंवा एखाद्या वस्तू आणि वास्तूमध्ये आपण दृष्टी न लावता येशू हा प्रियानो देवाचा पुत्र, तो तुमच्यामध्ये राहणारा देव आहे. तो तुमच्या दृष्टीच्या पलीकडे महान असा देव आहे. त्याचं तेज, त्याचं स्वरूप हे आम्हाला प्रियानो चकित करणारा असं आहे. आणि आजही तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला दर्शन देण्यासाठी तयार आहे. माझ्या प्रियानो, दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलेले आहे. दावीद राजा काय म्हणतो, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलेले आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की हे परमेश्वरा, तुझं मनोहर रूप माझ्या दृष्टीस पडू दे, तुझ्या मंदिरी माझी वस्ती होऊ दे, यासाठी की मी तुझं मनोहर रूप पाहत राहील. परमेश्वराचं जे तेज, परमेश्वराचं जे रूप आहे ते आमच्या दृष्टीस पडणं, आम्ही त्या परमेश्वराकडं दृष्टी लावून त्याच्याकडं न्याहाळत पाहत बसणं, यापेक्षा अधिक सुख, समाधान, आनंद कशातच नाही. पण आज जग आणि तुम्ही कुठं दृष्टी लावलेले आहात? माझ्या प्रियानो, एक महत्त्वाची गोष्ट की इथं सांगितलेलं आहे की त्याच पुरुषाच्या हातामध्ये, त्याच्या उजव्या हातात 7 तारे आहेत आणि तो 7 समयामधून चालत आहे. आज हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की ते 7 तारे, तो 7 समयामधून चालतो. म्हणजे त्या 7 समया 7 मंडळे आहेत आणि त्याच्या उजव्या हातात 7 तारे म्हणजे 7 देवदूत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि या दर्शनाचा मुख्य हेतू काय आहे की परमेश्वरानं येशू ख्रिस्ताच्याद्वारे, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ह्या जगात होणार आहे हे सांगण्यासाठी हे दर्शन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे की ज्यानं आपल्याला या मंडळांना, शिष्यांना जाताना अभिवचन दिलं की मी जातो पण मी पुन्हा येईन. आणि त्यानं सांगितलेलं आहे की तुम्ही देवाच्या पुत्राला पराक्रमाने आणि वैभवाने मेघारूढ होऊन अंतरातून येताना पुन्हा पाहणार आहात. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने हे आम्हाला दिलेलं अभिवचन आहे. प्रकटीकरण 1:7 मध्ये पण तिथं लिहिलेलं आहे, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल आणि ज्याने त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवर सर्व वंश त्याचमुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभू देव जो आहे, होता व येणार, जो सर्व सत्ताधारी, तो म्हणतो मी अल्फा ओमेगा आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त हा अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदी आणि अंत, सुरुवात आणि शेवट आहे. तो सदाजीवी सनातन परमेश्वर आहे. तो स्वतः म्हणतो मी मेलो होतो आणि युगाने जिवंत आहे. मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्यात त्याजवळ आहे. आज आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरुवात त्याच्यापासून आहे, शेवट तोच करणार आहे. तो तुमच्या जीवनाची सुरुवात होणं फार महत्त्वाचे आहे. त्यामुळं प्रियानो, घाबरून जाऊ नका, अस्वस्थ भयभीत होऊ नका. तो तुम्हाला दर्शन देण्यास उत्सुक आहे. तो तुम्हाला तुमच्याशी बोलून, तुमच्याशी संवाद साधून अद्भुत गोष्टी कळवण्यास तयार आहे. परंतु आम्ही त्याच्याकडे दृष्टी लावली आहे काय? त्याचं दर्शन आम्हाला मिळावं, त्याचं सत्य आम्हाला समजावं, त्याचं रहस्य तुम्ही जाणून घ्यावं, यासाठी तुम्ही असुसलेला आहात काय? डोंगरावरल्या प्रवचनात येशूने तेच म्हटलं, जे ताणेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला दर्शन देण्यास उत्सुक आहे. देव तुम्हाला तृप्त करण्यास उत्सुक आहे. या पात्मनामाच्या बेटावर हा बंदिवास भोगत आहे, परंतु त्यानं या ठिकाणी दर्शन पाहिलेलं आहे. आज तेच येशूचं दर्शन तुम्हाकडे येत आहे. तो पायघोळ वस्त्र परिधान केलेला ख्रिस्त, त्याचं लवकर आगमन होत आहे. तो 7 तारे त्यानं आपल्या उजव्या हातात
7 देवदूत धरलेले आहे. त्या 7 समया म्हणजे 7 मंडळी आहेत. त्याचा उद्देश काय आहे? त्याच्याजवळ आम्हाला देण्यासाठी बक्षीस आहेत. आज आपण ती बक्षिसं पाहणार आहोत प्रियानो. 2 अध्यायामध्ये 5व्या वचनात तो म्हणतो, तू कुठून पडलास याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर, नाहीतर मी तुझकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढीन. 7व्या वचनात तो म्हणतो, आत्मा मंडळास काय म्हणून ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे मी फळ खावास देईन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आम्हासाठी बक्षीस आहेत, रिवॉर्ड. ही प्रतिफल काय आहे की पहिलं बक्षीस काय आहे? तर प्रभू म्हणतो, जो विजय मिळवतो त्याला मी देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ खावयास देईन. प्रेज द लॉर्ड. जो दुसरं आगमन येशूचं होणार आहे, येशू ख्रिस्त आम्हाला पहिलं बक्षीस काय देणार आहे? देवाच्या बागेत जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ खावयास देणार. कारण मनुष्याला देवानं आपल्या प्रतिरूपाचं बनवलं, सदृश्य बनवलं, हवा साथीदार सहकार्य दिली, त्या दोघांना त्या बागेत ठेवलं, आज्ञा दिली, आशीर्वाद दिला, अधिकार दिला. परंतु त्यांनी काय केलं? देवाची आज्ञा मोडली आणि नको ते फळ खाल्लं आणि मरण त्यांच्या जीवनात आलं. माझ्या प्रियानो, आणि म्हणून पहिल्या कुटुंबानं, पहिल्या मानवानं जे गमावलं ते आदामामध्ये गमावलेलं आहे. आदामानं गमावलं, परंतु परमेश्वरानं पुन्हा एक आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला आणि आता तो येशू ख्रिस्त तुम्हाला प्रियानो एक बक्षीस त्याच्याजवळ आहे. तो म्हणतो, देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ मी तुम्हाला खावयास देईन. काय तुम्हाला ते फळ हवं आहे काय? यासाठी जबाबदारी काय आहे? प्रभू म्हणतो, यास तो पश्चाताप कर, तू कुठून पडलास याची आठवण कर आणि पहिली कृती कर, कारण तू पहिली प्रीती सोडलेली आहेस. आज आम्ही पश्चाताप करून देवावर पुन्हा प्रीती करावं, मंडळीवर प्रीती करावं, एकमेकावर प्रीती करावी, तेव्हा देव आम्हाला पहिलं बक्षीस देतो. दुसरं बक्षीस काय आहे? 2 अध्याय 11 वचनात आत्मा मंडळास काय म्हणतो? त्याला कान ऐको. जो विजय मिळतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. दुसरं बक्षीस, दुसरं मरण. प्रकटीकरण 22 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. दुसरं मरण काय आहे? 21 मध्ये 21:8, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक, सर्व लाबाड्यास अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या स्वरात वाटा मिळेले दुसरं मरण आहे. प्रकटीकरण 21:8 मध्ये दुसऱ्या मरणाचं भयानक स्वरूप सांगितलेलं आहे. भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक या सर्वांस अग्नी व गंधकाच्या सर्वात टाकलं जाणार आहे. हे दुसरं मरण आहे. प्रिय बंधू आणि बहिणीनो, या दुसऱ्या मरणापासून तर तुम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला दुसरं बक्षीस जे प्रभूकडे आहे ते मिळवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभू काय म्हणतो? तुला सोसाव्याची संकट आहे. 10 वचन 2:10, त्यांचे भय धरू नको. पहा तुम्ही मोहात पडाय म्हणून सैतान तुम्हाला कित्येकास तुरुंगात टाकणार आहे, परंतु विश्वासू राहा म्हणजे तुला मी जीवनी मुकुट देईल. प्रेज द लॉर्ड. संकट आली की आम्ही बायबल वाचणं, प्रार्थना करणं, भक्तीला जाणं आणि गोष्टी बंद करतो. पण आज देवाचा सेवक तुम्हाला मी सांगू इच्छितो, येशू ख्रिस्ताच्या वरती जे की संकट आलं, पण येशूनं संकटाला आणि त्या परीक्षेला, सैतानाला वचनानं हरवलं. आम्ही संकटात विश्वासाने देवाशी प्रामाणिकच राहिलं पाहिजे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं जे दुसरं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे, दुसरं बक्षीस काय आहे? की मी तुला दुसऱ्या मरणाची बाधा होऊ देणार नाही. दुसरं मरण काय आहे? परंतु भेकड, प्रकटीकरण 21:8 मध्ये, भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी यात अग्नी व गंधकाच्या सर्वात टाकलं जाणार आहे. आणि ते दुसरं मरण आमच्या जीवनात येऊ नये म्हणून प्रभूनं सांगितलेलं आहे की तुला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. त्यासाठी आमची जबाबदारी काय आहे? की संकट जरी आलीत, निंदा झाली, छळ झाला, तर आम्ही विश्वासू राहिलं पाहिजे. तिसरं प्रतिफल काय आहे? 2 अध्यायामध्ये आणि 17 वचन, आत्ममंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळतो त्याला गुप्त ठेवलेल्या मान्यातून मी देईन. मी त्याला पांढरा खडे देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिले आहे, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणाला ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. तिसरं बक्षीस आहे पांढरा खडा, आणि त्या पांढऱ्या खड्यावर नवं नाव लिहिलेलं आम्हाला प्राप्त होणार आहे. हे तिसरं बक्षीस आहे. आणि त्यासाठी प्रभूची इच्छा काय आहे? तर प्रभू या ठिकाणी म्हणतो की तुला एका गोष्टीविषयी मला दोष देणं आहे. ते कोणतं? की 2:14 मध्ये की त्याने बालाकाला इस्रायलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पिले खाणे व जारकर्म करणे, हाडकन करण्यास शिकवलं आहे.
ठेवण्यास शिकवलं आहे, त्याप्रमाणे तुझ्याजवळ असे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत. यास तो पश्चाताप कर, नाही तर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तरवारीने तुझवर लढेन. प्रेज द लॉर्ड. अनेक चुकीच्या गोष्टींचं सेवन करणं, अनेक गोष्टीला देवाशिवाय अनेक गोष्टीला नमन करणं, यामुळं प्रियानो हे बक्षिसाला आम्ही अपात्र ठरेन. म्हणून जर पांढरा खडा त्यावर नवं नाव हवा असेल तर या गोष्टीपासून आम्ही अलिप्त राहायला पाहिजे. चौथं बक्षीस आमच्यासाठी काय आहे? 2 अध्यायामध्ये 25व्या वचनामध्ये, इतकेच करावे की जे तुमचे आहे ते मीपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळतो शेवटपर्यंत माझी कृत्य करत राहतो, त्यास जसा मला पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रावर देईन, आणि जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करील. मी त्याला प्रभात तारा देईन. चौथं बक्षीस काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी त्याला प्रभात तारा देईन. आत्मा मंडळात काय म्हणतोय त्याला? ज्याला कान आहे तो ऐको. प्रभात तारा प्रभू येशू आम्हाला देण्यास तयार आहे. आणि त्यासाठी आमची जबाबदारी काय आहे? की देवाचं शिक्षण, देवावरला विश्वास दृढ धरून राहणं हे महत्वाचं आहे. आणि प्रियानो, जार कर्मापासून दूर राहणं. 5 या ठिकाणी 3 अध्याय आणि 5व्या वचनात लिहिलं आहे, जो विजय मिळतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणार नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. आत्मा मंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तर ऐको. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, जो प्रभू येशू ख्रिस्त 7 समयामधून चालतो, ज्याच्या हातामध्ये 7 तारे आहेत, म्हणजे 7 देवदूत आहेत, जो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, जो 7 मंडळामध्ये चालत आहे, तो योहानाला म्हणाला 7 मंडळालाही पत्रले, एपिस, स्मुर्ना, परगम, सार्दिस, थोदिरा, फिलदिल्फिया आणि लाउदिकिया. या 7 मंडळाला प्रभू येशूनेही पत्र लिहावयास सांगितलेले आहे. आज तो परमेश्वर तुम्हाला एक मंडळी म्हणून पाहत आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा लवकर येत आहे. त्याच्याजवळ तुम्हाला आणि मला देण्यासाठी प्रियानो रिवॉर्ड, बक्षिसं आहेत. परंतु काही गोष्टी आम्ही सोडल्या पाहिजेत. काही गोष्टी आम्ही नव्यानं चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्यांनी पहिली प्रीती सोडलेली आहे त्यांना प्रभू दोष देत आहे आणि म्हणत आहे पहिली प्रीती पुन्हा कर. तू कुठून पडलास याची आठवण कर, नाहीतर समय काढून घेतली जाईल. जार कर्मापासून दूर राहा, विश्वासू राहा, संकटात धीर धर. अनेक गोष्टी प्रभू आम्हाकडून अपेक्षा करत आहेत. आणि तेव्हा ही 7 बक्षीस 7 मंडळांसाठी आहेत. आणि या ठिकाणी 5वं बक्षीस काय आहे? प्रभू म्हणतो तुझं जे जीवनी पुस्तकातलं नाव आहे ते मी खोडणार नाही. यासाठी प्रियानो 3:2 मध्ये तू जागृत हो आणि जे मृत होत राहिले आहे ते स्थिर कर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आले नाहीत. आज अनेक लोकांना प्रभू येशूनं त्याच्या वचनानं शुद्ध केलं. नवा जन्म तुम्ही पावला, त्याच्या रक्तानं तुम्ही शुद्ध झालेला आहेत. परंतु आम्ही जे लोक मृत आहेत, ज्या अज्ञानात अंधारात नाश पावत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करत आहात काय? अनाथ पोरका विधव्यांची दाद घेत आहात काय? तरच तुमचं आणि माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं जाणार आहे. म्हणून आम्ही जागृत होणं आत्मिकरित्या फार गरजेचं आहे. या शेवटच्या दिवसामध्ये येशू ख्रिस्ताजवळ हे महान मोठं बक्षीस आमच्याजवळ आहे की तो म्हणतो जे माझ्या मागं शुभ्र वस्त्रे परिधान करून येतील त्यांचं जीवनी पुस्तकातलं नाव मी कदापि खोडणार नाही. 6व्या बक्षिसामध्ये तो म्हणत आहे माझ्या प्रियानो 3:12 मध्ये, जो विजय मिळतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन, तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. तेव्हा माझ्या देवाचे नाव स्वर्गातून माझ्या देवाचे पासून उतरणारे नवे यरुशलेम, माझ्या देवाचे नगर याचे नाम आणि माझे नाव लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो? की ज्याला कान आहे तो ऐको. प्रेज द लॉर्ड. किती छान हे मोठं बक्षीस आहे. प्रभू येशू म्हणतो जो विजय मिळतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन. हिलने की हलने की बातच नाही. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला त्याच्या पवित्र स्थानातील एक स्तंभ बनवू इच्छितो. हे आपलं बक्षीस आहे. तो तिथून कधी बाहेर जाणार नाही. आणि त्या स्तंभावर प्रभू म्हणतो माझ्या देवाचं नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम आणि माझ्या देवाचे नगर याचे नाव आणि माझे नाव तुमच्या स्तंभावर लिहिले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्यासाठी आमची जबाबदारी काय आहे? 3:8 मध्ये की तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळले, माझे नाव नाकारले मला ठाऊक आहे. पाजे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपल्याला यहुदी म्हणतात तसे नाही, खोटे बोल त्यापैकी काही तुला देईल. पाहते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील.
10 वचन, तू माझे धीराचे वचन राखीले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखीन. मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून. जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने जे विश्वास तुमच्यामध्ये घातलेला आहे, जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये घातलेला आहे, जे वचन तुमच्यामध्ये आहे, जे परमेश्वर तुम्हाला दिलेली दानं आहेत, पवित्र आत्म्याची फळ कृपादान आहेत, त्यामध्ये तुम्ही आणि मी टिकून राहणं, दृढ धरून राहणं हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हा आम्ही, तुम्ही सर्वजण आपण प्रभूच्या मंदिराचे स्तंभ होणार आहे. आणि त्या स्तंभावर देवाचं नाव, प्रभू येशूचं नाव, यरुशलेमाचं नाव, नव्या नगरीचं नाव लिहिलं जाणार आहे. किती मोठी महान गोष्ट आणि मोठं बक्षीस आहे प्रियानो. म्हणून आपली जबाबदारी नाही का की देवानं आपल्याला दिलेली दानं, आपल्याला देवानं दिलेले अनुग्रह, अभिषेक टिकवून ठेवणं? नक्की प्रियानो. जर आम्हाला देवाच्या मंदिरातील स्तंभ व्हायचा आहे तर आताच आम्ही ख्रिस्ताचा स्तंभ बनून राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं जे बक्षीस आहे 3 आणि 21, जो विजय मिळतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन. मीही तसा विजय मिळून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, या ठिकाणी फार मोठी उच्च स्थान आणि उच्च गिफ्ट आहे प्रियानो. प्रभू म्हणतो जो विजय मिळतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन. मीही तसा विजय मिळून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं, माझ्या प्रियानो, इब्री लोकांच्या पत्रात लिहिलेलं आहे, त्यानं मरण सोसलं आणि ह्या मरण सोसल्यामुळं तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानं मरणावर विजय मिळवला, त्यानं सैतानावर विजय मिळवला, त्यानं पापावर विजय मिळवला. आणि येशू, माझ्या प्रियानो, त्याच्या मरणानं त्यानं मरण नाहीसं केलं. आज कोणती गोष्ट आहे की जो मला देवाच्या प्रीतीपासून, देवाच्या वचनापासून, देवाच्या आत्म्यापासून दूर ठेवत आहे? पश्चाताप करा. जो येशू ख्रिस्त ज्यानं तुमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या पापांची रास झाकलेली आहे, ज्या येशू ख्रिस्तानं तुमच्यावर कृपा केली आणि त्या कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे, ज्या येशूनं तुमच्यासाठी रक्त सांडलं, त्या रक्तानं तुम्हाला पापांची क्षमा झालेली आहे आणि आता तुम्ही त्याची नवी उत्पत्ती आहात, त्याचं तुम्ही कृपेनं तारण पावलेली मंडळी आहात, तुम्ही त्याचे स्वतःचे लोक आहात. तो प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो मंडळीचा मस्तक आहे. तो पित्याच्या उजव्या हाताला तो सिंहासनावर बसलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की जसा त्यानं विजय मिळवला तसा आम्ही विजय मिळवून पित्याजवळ ख्रिस्ताच्या बाजूला बसावं, अशी प्रभूची इच्छा आहे. आणि ते बक्षीस शेवटचं आम्हाला देण्यास तो तयार आहे. म्हणून त्यानं योहान 14 मध्ये म्हटलं, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. पहा, मी तुम्हासाठी जागा तयार कराव्या जातो. येशू ख्रिस्तानं आम्हाला अभिवचन दिलं आहे की तो येशू म्हणतो, पहा मी तुम्हासाठी जागा तयार कराव्या जातो. जेव्हा पित्याच्या घरात तुम्हासाठी जागा झाली म्हणजे मी येऊन तुम्हाला घेऊन जाईन. येशू लवकर येत आहे प्रियानो. तो मंडळीला घेऊन जाण्यासाठी येत आहे. तो तुम्हाला पुन्हा एकवा आपल्या पित्याजवळ, आपल्या उजव्या बाजूला बसवण्यासाठी प्रियानो तो त्याचं आगमन होणार आहे. पण आज आम्ही या देहामध्ये, आज आम्ही मंडळीत, आज आम्ही जगात असताना आमची जबाबदारी आहे की जो मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला, उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला, ज्याचे डोके आणि केस लोकरीसारखे पांढऱ्या बर्फासारखे आहेत, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, ज्याच्या मुखातून तीक्ष्ण धारेची तरवार यावी असे शब्द त्याच्या अग्नीचे आहेत, ज्याच्या उजव्या हातात 7 तारे म्हणजे 7 देवदूत आहेत, जो 7 मंडळामधून चालतो, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं दर्शन निजदास योहानाला कळवलं आणि तो म्हणतो 7 मंडळाला हे कळव, एपिस, स्मुर्ना, सारदीस, परगम, थुलदिल्पिया, फिलदिल्पिया आणि लावदिकिया. आज त्या मंडळीमध्ये परमेश्वर तुम्हाला पाहत आहे, मला पाहत आहे. येशू ख्रिस्ताची इच्छा हीच आहे की प्रियानो आम्ही जागृत व्हावं, आम्ही पश्चाताप करावा. जी प्रीती देवानं आम्हाला केली ती प्रीती आम्ही पुन्हा देवावर करावी. म्हणून प्रभू म्हणतो, तू कुठून पडलास याची आठवण कर, तू पहिली प्रीती कर, तू पहिली प्रीती सोडली आहेस याविषयी मला दोष देणं आहे. काही लोकांनी येशू ख्रिस्तावर प्रीती केली आणि येशूनं आरोग्य दिलं, तारण जीवन दिलं, त्यानंतर ते देवाच्या प्रीतीपासून काही लोक दूर जातात. म्हणून प्रभू आज तुम्हाला बजावून सांगत आहे, तू कुठून पडलास याची आठवण कर, तू पश्चाताप कर आणि पहिली प्रीती कर, नाहीतर तुझी समय मी ठिकाणावरून काढेन.
प्रभू त्या ठिकाणी त्या मंडळीला पुन्हा सांगत आहे की माझ्याजवळ तुला देण्यासाठी पहिलं बक्षीस हे आहे. काय आहे? देवाच्या बागेत जीवनाचा झाड आहे, त्यावरचं फळ मी तुला खावयास देईन. हे पहिलं बक्षीस आहे. दुसरं बक्षीस, तुला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही, हे बक्षीस. तिसरं बक्षीस, मी तुला प्रभात तारा देईन. चौथं बक्षीस, मी तुला जीवनी पुस्तकातलं तुझं नाव कदापि काढून घेणार नाही. पाचवं बक्षीस, हे प्रभू म्हणतो मी तुला काय देईन? मी तुझं नाव, मी तुला देवाच्या मंडळीतील स्तंभ बनवीन. आणि प्रियानो, तोच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पुन्हा म्हणतो की मी तुला मी पांढरा खडा पण देईन. आणि तो प्रभू येशू शेवटी म्हणतो, जसा मी विजय मिळून पित्याच्या उजवीकडे बसलो आहे, तसं तुम्हाला मी माझ्याजवळ उजवीकडे बसवून घेईन. पहा प्रियानो, येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आलेलं आहे. तो येशू ख्रिस्त आम्हाला हे 7 बक्षिसं देण्यास तो तयार आहे. पण आज आपण हा संदेश ऐकून पश्चाताप करूया. पुन्हा देवावर प्रीती करण्याचा निर्णय घेऊया. पुन्हा देवाशी विश्वासू राहण्याचा, देवाची कृते जाहीर करण्याचा, अनाथ पोरके विधवांची दाद घेण्याचा, देवाशी विश्वासू राहण्याचा निश्चय करूया. देव नक्की ही 7 बक्षिसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देऊन त्याच्या उजवीकडे तो ठेवल्याशिवाय राहणार नाही. देवबाप करो, ही जी बक्षिसं, हे सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि तुमच्या परिवारात आणि मंडळांना प्राप्त हो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे आमच्या परमथोर परमेश्वरा, स्वर्गीय राजा, प्रभू येशूच्या पवित्र प्रिय महान नावात या पवित्र स्थानी मी तुला धन्यवाद देतो. याचा उत्तम उपदेश परमेश्वर तू आज आम्हाला दिलास आणि ह्या प्रियजनाने आजचा उपदेश ऐकलेला आहे. होय बापा येशू, तुझं दुसरं आगमन जवळ आलेलं आहे आणि आम्ही बापा येशू तुझ्या घरात तुझ्या बरोबर असावी तुझी इच्छा आहे. आणि म्हणून बापा येशू, ज्या अद्भुत गोष्टी आज मंडळीतील या सर्व प्रियजनांनी ज्या ऐकलेल्या आहेत, मी प्रार्थना करतो माझ्या येशू, ही 7 बक्षिसं त्यांना प्राप्त होऊ देत. आणि बापा येशू, त्यांनी सर्वांनी तुझ्या राज्यात, तुझ्या स्वर्गीय सिंहासनावर त्यांनी तुझ्या उजव्या बाजूला असावं म्हणून त्यांचं सहाय्य कर. प्रभू येशू, मी आभार मानतो की तुझं खरं स्वरूप परमेश्वर पिता या शास्त्रातल्या संदेशानं तू आमच्या समोर ठेवलेला आहेस. तू पायघोळ वस्त्र परिधान केलेला, उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा तू देवाचा पुत्र आहेस. तुझे डोळे अग्निज्वालेसारखे आहेत. तुझे केस आणि डोके हे लोकरीसारखे पांढऱ्या बर्फासारखे आहेत. होय बापा येशू, तू अल्फा ओमेगा, प्रारंभ शेवट आदी अंत आहेस. तू स्वतः म्हटलं आहे, पहा मी मेलो होतो आणि युगानुयुग जिवंत आहे. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या बापा येशू तुझ्याजवळ आहेत. म्हणून मी प्रार्थना करतो येशू बापा, जे मरणाच्या भयानं ग्रासलेले आहेत, येशूच्या नावात ते मरणाचं भय निघून जाऊ दे. ज्या अज्ञानामुळे नाश पावत आहेत, येशूच्या नावात ते शुद्धीवर येऊ देत. प्रभू येशूच्या नावात तुझ्या कृपेनं प्रभू यांना तारणही देणगी दे बापा. तुझं दर्शन येशू यांना मिळू दे. हे प्रिय भाऊ बहीण ज्या घरामध्ये, ज्या लोकांमध्ये राहत आहेत, माझ्या येशू गरिबीतून, त्रासातून, पिढेतून त्यांना मुक्त कर माझ्या येशू. हे येशू, तुझ्या नावामध्ये त्यांना ह्या वेळेला जीवन लाभ होऊ दे. ही सर्व बक्षिसं प्राप्त करून घेण्यास तू त्यांचं सहाय्य कर. तुझं गौरव आमच्या बोलण्या वागण्याद्वारे होऊ दे. येशूच्या नावाने मागतो. आमेन, आमेन, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.